नमस्कार. गणेश चतुर्थीनिमित्त आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी मऊसूद लोण्यासारखे असे हे मोदक बनतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर त्याला आकार आलेला आहे आणि अगदी मी फोडूनही दाखवते किती मऊसूद झालेले आहेत आणि भरभरून सारण भरलेलं आहे यात. तर असे हे मऊसूद उकडीचे मोदक कसे बनवायचे ते मी आज दाखवणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल, नवशिके असाल, तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत, छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. ह्या जर तुम्ही वापरल्या तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात असे मऊसूद आणि मस्त लोण्यासारखे गुबगुबीत असे उकडीचे मोदक बनवू शकता. तर आजची रेसिपी खास नवशिक्यांसाठी आहे. आता उकडीचे मोदक बनवण्यासाठी जी उकड काढतात ती तांदळाच्या पिठीपासून बनवली जाते. तर इथे मी 1.5 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. आता तांदळाची पिठी बनवण्यासाठी तुम्ही बासमती तुकडा किंवा आंबेमोहर तांदूळ वापरू शकता. याला सुगंध छान असतो, त्यामुळे पिठी जी आहे ती छान मऊसूद बनते. तर आंबेमोहर तांदूळ आणायचा, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवायचा आणि तो तुम्ही रात्रभर फॅन खाली वाळवू शकता किंवा उन्हात न घालता सावलीमध्ये 2 ते 3 तास छान वाळवून घेऊ शकता. छान सुकला तांदूळ की तो तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा घरी मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आणि व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घ्यायचा. तर शक्यतो असा आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ तुकडा जो असतो तो वापरायचा, ज्याने आपली उकड छान येते, मऊसूद अशी बनते. जर तुम्ही बाकीचे तांदूळ वापरले तर त्याला चव नसते किंवा सुगंध नसतो, त्यामुळे आपले उकडीचे मोदक जे आहेत ते व्यवस्थित बनत नाहीत. तर अशी ही उकड आपण बनवण्यासाठी तांदळाची पिठी बनवून घेतलेली आहे. मी हे आधीच बनवून घेतलेली आहे. त्यातली आपण 1.5 वाटी तांदळाची पिठी आज वापरणार आहोत. आता आधी आपण उकड बनवून घेणार आहोत. जर तुम्ही व्यवस्थित वेळेचं नियोजन केलं तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी अर्धा ते पाऊण तास खूप झाला. तर आता आपण ज्या वाटीने तांदळाची पिठी घेतली त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. तुम्ही 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेतलं तरीही चालेल. चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि 1 चमचा तूप टाकायचं. या पाण्याला उकळी येऊन द्यायची. लक्षात ठेवायचं प्रमाण असं आहे की जेवढी तांदळाची पिठी तेवढं पाणी किंवा पाणी आणि दुधाचं मिश्रण. उकळी आली की यामध्ये आपण ही तांदळाची पिठी घालणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत. पटापट हलवून घ्यायची, याच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत. आणि सगळी तांदळाची पिठी पाण्यामध्ये मिक्स झाली की आपण याची वाफ काढून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित अशी मिक्स झाली की आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची आणि साधारण 15 ते 20 मिनटं याची छान वाफ काढून घ्यायची. ही व्यवस्थित वाफ निघली की याची उकड छान निघते आणि त्यामुळे आपलं पीठ मऊसूद होतं आणि मोदक जे आहेत ते छान मऊसूद लोण्यासारखे होतात. तर आता आपली पीठ उकड जी बनतीये ती वाफवतीये, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया. एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेणार आहोत. तर 2 चमचे ड्रायफ्रूट्स मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, बारीकसे काप केलेत आणि हे व्यवस्थित आपण तुपावरती भाजून घेणार आहोत. 1-2 मिनटं भाजल्यानंतर आपण 1 वाटी खवलेला नारळ इथे घेतलेला आहे. ओला नारळ मी व्यवस्थित खवून घेतलेला होता, तो आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. आता नारळ आपण 2 ते 3 मिनटं लो गॅसवरती असा हा मिक्स करून छान भाजून घेणार आहोत. यातलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे, यातला ओलावा जो आहे तो निघून गेला पाहिजे, इतपत आपण ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. यातला ओलावा कमी झाला की आपले मोदक जास्त वेळ टिकण्यासाठी मदत होते. 2 ते 3 मिनटं नारळ भाजून घेतला की आपण यामध्ये जेवढा नारळ घेतलेला होता त्याच्या अर्ध गूळ घेणार आहोत. म्हणजे अर्धी वाटी आपण इथे गुळाचा वापर केला आहे. आता गूळ आपण पूर्ण वितळून घेणार आहोत. तर गूळ वितळला की हे जे सारण आहे ते थोडंसं ओलसर दिसायला लागतं आणि सतत हलवत राहिलं की पुन्हा ते सारण घट्टसर होतं. तर यामध्ये आता तुम्ही वेलची पूड घालू शकता, जायफळ पूड घालू शकता किंवा खसखस घालू शकता. मी यापैकी काहीही घातलेलं नाही आहे. हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. 2 ते 3 मिनटं मिक्स केलं की हे बघा छान मोकळं सुळसुळीत आपलं सारण झालं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि सारण थंड करून घ्यायचं. आता सारण आपलं थंड होतं आहे तोपर्यंत आपली उकड छान तयार झालेली आहे. 15 ते 20 मिनटं मी याची वाफ काढून घेतली आहे. आता ही एका मोठ्या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. ताटात किंवा परातीत ही उकड काढून घ्यायची. उकड गरम असते, त्यामुळे आपण ही मळताना आधी पोटॅटो मॅशरचा वापर करणार आहोत. पोटॅटो मॅशर किंवा तांब्या किंवा कुठलाही फुलपात्र घेऊन त्याच्या तळाला तुम्ही असं तूप लावून घेऊ शकता आणि रगडून ही उकड छान मळून घ्यायची. गरम असल्यामुळे आधी आपण ही पोटॅटो मॅशरने मळून घेणार आहोत आणि नंतर थोडीशी थंड झाली, हाताला सहन व्हायला लागली की ती आपण हाताने मळून घेणार आहोत. तर 5 ते 7 मिनटं आपण ही उकड व्यवस्थित मळून घेणार आहोत. व्यवस्थित उकड मळली गेली की जेवढी मऊसूद उकड तुम्ही मळून घ्याल तेवढे मऊसूद आपले मोदक बनतात.
तर उकड मी व्यवस्थित हातानेही मळून घेतलेली आहे. याचा छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे. यावरती मी आता 1 चमचा तूप घालणार आहे आणि तुपाने पुन्हा ही छान व्यवस्थित मळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की याचा छान गोळा तयार व्हायला लागलेला आहे. भाकरीच्या पिठाला आपण पीठ मळतो तशी उकड मळून घ्यायची. तर याचा गोळा तयार झालेला आहे. आपलं मोदकाचं पीठ तयार झालंय का नाही हे पाहण्यासाठी यातला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावरती तो छान गोल करून घ्यायचा. जर याला क्रॅक गेले नाहीत, कुठेही चिरा पडल्या नाहीत, तर लक्षात घ्यायचं की आपलं पीठ छान तयार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की पीठ आपलं छान तयार झालंय, आपलं सारण थंड झालंय. तर आपण आता मोदकाची तयारी करूयात. आता तुम्ही नवशिके असाल तर तुम्हाला याच्या कळ्या पाडता येणार नाहीत, त्यामुळे मी आजचे मोदक साच्यामध्ये बनवून दाखवते. तर असे साचे तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. तर यापैकी एक साचा मी आणलेला आहे. आता उकडीच्या पिठाचा मी एक गोळा घेते. माझा साचा मोठा आहे त्यामुळे मी गोळा मोठ्या आकाराचा घेतलेला आहे. हा साच्यामध्ये घालायचा आणि बोटाला थोडंसं तूप लावून हा छान पीठ साच्याला असं लावून घ्यायचं. व्यवस्थित दाबून घ्यायचं. जेवढं छान तुम्ही दाबाल तेवढा छान याच्या कळ्या पडतात. त्यामुळे हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि मग यामध्ये सारण घालायचं. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 चमचा सारण घातलेलं आहे. सारण घातल्यानंतर याचं जे कडेला आलेलं पीठ आहे ते दाबून घ्यायचं आणि खालून तळाला आपण एक्स्ट्राचं पीठ घालून याचा जो तळ आहे तो व्यवस्थित बंद करून घेणार आहोत. लक्षात ठेवायचं, तळ व्यवस्थित बंद करून घ्यायचा, नाहीतर मग आपला मोदक चिटकू शकतो. आणि व्यवस्थित असा साचा उघडायचा. तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि आपला मोदक मस्त तयार झालेला आहे. असेच आपण सगळे मोदक बनवून घेणार आहोत. आता हे उकडीचे मोदक आपण उकडण्यासाठी तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमर ठेवू शकता किंवा मग असं पातेल्यावरती एक चाळण ठेवायची आणि यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. केळीचं पान तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं सुती कापड ठेवलं तरीही चालेल किंवा मग चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. केळीच्या पानाला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि यामध्ये हे तयार केलेले सगळे मोदक घातलेले आहेत. एवढ्या पिठामध्ये माझे साधारण 11 मोदक तयार झाले. तर आता हे मोदक आपण छान केशर लावून घेणार आहोत. त्याने आपल्या मोदकाला खूप छान कलर येतो, छान टेक्स्चर येतं. तर आता हे केशर लावून घेतलेलं आहे. यावरती मी झाकण ठेवते आणि साधारण 15 ते 17 मिनटं आपण हे लो गॅसवरती वाफवून घेणार आहोत. पहिले 2 मिनटं गॅस हाय ठेवायचा आणि नंतर लो गॅसवरती आपण हे वाफवून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करणार आहे आणि मी तुम्हाला हे झाकण उघडून दाखवते. किती सुंदर असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता की हे व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. हात लावून बघायचा, हे जर हाताला चिटकत नसतील तर समजून जायचं की आपले व्यवस्थित मोदक उकडले गेलेले आहेत. तर आता हे मोदक मी तुम्हाला दाखवते. सुंदर असे उकडले गेलेले आहेत. याला छान टेक्स्चर आलेलं आहे आणि आपल्या ज्या केशर लावलेलं होतं त्यामुळे याला छान कलरही आलेला आहे. तर असा हा गरमागरम मोदक मस्त तूप घालून तुम्ही खायला देऊ शकता, देवाला नैवेद्य दाखवू शकता. तर मस्त असा हा लोण्यासारखा मोदक तयार झालेला आहे. मी तुम्हाला फोडून दाखवते. भरपूर सारण घातल्यामुळे याला चवही खूप छान येते आणि व्यवस्थित जास्त वेळ वाफवल्यामुळे हा चवीलाही खूप छान लागतो. तर असा हा गरमागरम उकडीचा मोदक तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितला, सगळ्या टिप्स व्यवस्थित वापरल्या तर पहिल्याच प्रयत्नात तुम्ही उकडीचे मोदक खूप छान पद्धतीनं बनवू शकता. तर असे हे मोदक तुम्ही नक्की बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी कुठल्या तरी मोदकाची रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.